हे जेव्हा ते नगरसेवक झाले पहिल्यांदाच तेव्हा आम्हाला पण माहिती पडलं की नगरसेवकची कामं आहेत. आम्हाला नगरसेवकसुद्धा माहीत नव्हते, परंतु त्या माहिती नाही इकडे की नगरसेवक आहेत. कधी आलेच ना बघायला. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न ते जाणून घेतात, त्याला त्याला निवड करतात चांगली. सध्या आपण माता रमाबाई आंबेडकर नगर वेलपर सोसायटी गोराई गाव बोरिवली पश्चिम येथे उभे आहे. दादा, आता निवडणुका येत आहेत, इकडचे काय समस्या आहेत? इकडच्या मूलभूत समस्या म्हणजे पाणी आणि रस्ते आणि लाईटर आता आली. सरांनी शिवा शेट्टी सरांनी लाईटचा प्रॉब्लेम होता, तो लाईटचा पण प्रॉब्लेम केला. पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केला. आणि रस्ते कसे दरवर्षी इकडे तिकडे तुटत असतात, बनवत चालू असते काम इकडे तिकडे तोडफोडमध्ये. रस्तेसुद्धा त्यांनी इथपर्यंत परतसुद्धा आमचं जे मैदान आहे मागच्या साईडला कॉन्क्रिटीकरून मैदान करून दिलं त्यांनी. मागचा जो रस्ता होता, मागचा रस्ता चांगला करून दिला, जिथे आमचं कुठल्या अडचणीसाठी काही झालं तर गाडी नव्हती येत, गाडी येऊ लागली वरती. असं काही समस्या त्या आमच्या सरांनी खूप चांगल्या रीतीने त्या पार पाडल्या. हे सगळं काम कधी झालं? हे जेव्हा ते नगरसेवक झाले पहिल्यांदाच तेव्हा आम्हाला पण माहिती पडलं की नगरसेवकची कामं आहेत. आम्हाला नगरसेवकसुद्धा माहीत नव्हते. आणि नगरसेवकसुद्धा त्यांच्या म्हणजे आपल्या घरी येऊन जातात की कुठला प्रॉब्लेम असेल, कुठलं आपल्या सुखदुःखाचा कार्यक्रम काही असेल तर ते स्वतःहून येतात. म्हणजे का त्यांना खाली माहीत पडलं की बाबा याच्या घरी कोणी वारलं किंवा काय झालं तर ते लगेच येतात. किंवा कुणाही लग्न कार्य असेल, आपण बोललं की मग आमंत्रण दिलं तरी ते लगेच येतात. कुठेही बोलवलं तरी म्हणजे इथेच नको, कुठल्या गावात असेल किंवा आपल्या पलीकडे मुंबई साईडला लग्न असेल तरी ते येतात. आता 9 वर्षानंतर निवडणुका होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, या एरियाहून कोण जिंकून येणार? कोणाला लोक सर्वात जास्त वोट करणार? नाही, जिंकून येणार तर सरच किंवा ते येऊन जाऊन आहे इथं. कोण सर? शिवा शेट्टी सर. कारण ते येऊन जाऊन इथे आहेत आणि सर्वांच्या परिचयाचे आहे. असं नाही की ते येत नाही असं किंवा कुठला दिवस नाही की इकडे नाही आले. कुठलाही कार्यक्रम असो, कुणाची अडचण असो किंवा कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असो किंवा हॉस्पिटलचंही काम असो, ते कुठल्याही अडचणीला ते उभे असतात. किंवा खाली त्याने एक फोन केला की बाबा असं झाले, हॉस्पिटलला झालं आहे किंवा पोलीस स्टेशनला काही झाले, लगेच येतात ते. त्यामुळं आमच्याकडनं पूर्ण ही जी गोराई गाव किंवा कुलम गाव पूर्ण सपोर्ट त्यानंच आहे. अच्छा, एकदा जिंकून आलेत, लोकांचं असं मत असतं थोडंसं की जेव्हा राजकारणी लोक एकदा जिंकून आलेत नंतर 5 वर्ष लोकांच्या समोर जात नाही. बरोबर, असं झालं. पण आम्हाला नगरसेवक माहीतच नव्हते. जेव्हा हे शिवा शेट्टी निवडून आले तेव्हा आम्हाला माहिती पडलं की नगरसेवक आहेत. म्हणजे की नगरसेवक येतात, हे कार्यक्रम आम्ही जे आहेत नगरसेवक होते, परंतु आम्ही जोपर्यंत त्यांच्याकडे जात नाही बाबा समस्या हे आहे की आम्हाला बाबा रस्ता नाही किंवा लाईट नाही, फक्त तिथं जाऊन आम्ही फक्त लेटर आपलं जे ॲप्लिकेशन देतो तेच. परंतु त्या माहिती नाही इकडे की नगरसेवक आहेत. कधी आलेच ना बघायला. त्याच्या आधी शिल्पा मिडगावकर होत्या, त्यासुद्धा थोड्याशा येऊन जाऊन राहायच्या, त्या संपर्कात होत्या. त्याच्यानंतर माझी कामं जी आहे शिवा सरांनी जास्त केली. आता असं तर नाही होणार की आता निवडणूक झाले, त्यातून निवडून आलेत, त्याच्यानंतर इकडे तोंड दाखवायला कोणी तसं त्यांचं होतच नाही. नाही तसं ते आहे. संपर्क चांगला आहे, जनसंपर्क चांगला आहे त्यांचं. ते आपल्या म्हणजे पब्लिक सोबत एकदम खुल्या मनाने त्यांच्या समस्या जाणून घेतात, त्या सोडवायचा प्रयत्न करतात आणि सक्सेस होतात. तुम्हाला पण वाटतं की तेच कारण ते जनसंपर्कामध्ये राहतात ना ते. म्हणजे प्रत्येकाचे प्रश्न ते जाणून घेतात, त्याला त्याला निवड करतात चांगली. आमच्याकडे रस्त्याचाही खूप प्रश्न होता. म्हणजे कशी मोठी गाडी येत नव्हती पहिला इकडून. मागच्या इथून आपला तर रस्ता छोटासा आहे मेन रोडवरून, पण मागणं जेव्हा बैलगाडी जायची पुन्हा पहिला, त्यानंतर त्यांनी ते रस्त्याचं म्हणजे कॉन्क्रिटीकरण याच्याकडून मेरीटाईम करून ते कॉन्क्रिटीकरण होय त्यांनी सरांनी करून घेतलं. आणि मेन रस्ता आमच्या मागं आला. म्हणजे कुठल्याही का अडचण झाली किंवा काही फायर काय झालं किंवा आग लागली कुठं, ते फायर ब्रिगेडची आपली गाडी दाराजवळ म्हणजे येऊ शकते. तिथून थोडंसं आतमध्ये नाही, परंतु तिथपर्यंत येऊ शकते. पहिला सोय नव्हती, पहिला दगडाचा म्हणजे बैलगाडीचा रस्ता होता. त्यानंतर त्यांनी ती समस्या सांगितली आणि मग ते कॉन्क्रिटीकरण झालं आणि मेन रोड आला तुमचा. आता दाराजवळ गाडी येते, नाही तर पहिल्या दाराजवळ गाडी येत नव्हती. असं झालं.